मुलांक 4 हा राहूचा नंबर आहे आणि राहू कलियुगचा राजा आहे. ठीक आहे. आणि राहू केतू हे एका बॉडीचे 2 पार्ट आहेत, अधुरे प्लॅनेट्स आहेत. तर यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ना अधुऱ्या राहतात, त्यांना इझिली नाही मिळत. आणि राहू काय फक्त हेड आहे, ठीक आहे, फक्त अप्पर बॉडी आहे. तर त्यांचं डोकं इतकं शार्प असतं ना, आणि ते अशा नवीन नवीन आयडिया घेऊन येतात. आणि लोक पहिले त्यांच्या आयडियाला ना म्हणतात, अरे पागल आहेस का, ही फालतू आयडिया आहे. त्यांना क्रिटिसाइज करतात. लोक समजून नाही घेत. आता फोन बनवणं हे कोणीतरी आयडिया काढली असेल ना, तर त्या टाइमला मग पहिल्यांदा जो कोणी सांगितलं असेल ना, आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, आणि ही जेव्हा आयडिया घेऊन आला असेल ना, ती पहिल्यांदा ही आयडिया डोक्यात होती. आणि हे ते प्रकारचे लोक असतात, अशा नवीन नवीन आयडिया घेऊन येतात जे बाकीच्या लोकांना समजत नाही. विजनरी असतात ते. आणि लोक म्हणतात हा स्ट्रगलचा नंबर आहे, बट मी म्हणते हा ट्रेंड सेटर आहे. ओके. हा इनोव्हेशनचा नंबर आहे. आयुष्यामध्ये जेवढे पण इनोव्हेशन झाले, राहू शिवाय होऊ शकत नाही. आता AI आहे, राहू रिप्रेझेंट करतो. AI आहे म्हणा, जितके पण ट्रेंड तुम्ही बघताय, क्लाउड म्हणा, हे सगळे राहूनी रिप्रेझेंट होतं. जेवढ्या पण इनोव्हेशन होत आहेत ना, तर ते. आणि मी तर म्हणते हा ट्रेंड सेटर का, जेव्हा कपिल शर्मा आहे, त्यांचा जे नावाची टोटल येते ना, ती 4 नंबरवरती येते. आणि तुम्ही बघितला, ही इज अ कॉमेडी किंग. करेक्ट. ठीक आहे. आणि त्यांच्या आधी कॉमेडी हा करिअर कोणी पाहतही नव्हतं, त्यांनी एक ट्रेंड सेट केलाय. करेक्ट. हो. ठीक आहे. तर मग तसं बिल गेट्सचा पण ना भाग्यांक 4 येतो, आणि त्यांनी पण त्यांच्या करिअरमध्ये एक ट्रेंड सेट केलाय. तर हे जे लोक आहेत ना, ट्रेंड सेटर आहेत. आयुष्यामध्ये चांगलं करतात, पण ते स्ट्रगल कधी करतील, जर त्यांनी असे कामं केले ना जिथे हार्डवर्क रिक्वायर्ड आहे. हार्डवर्कचे कामं ते करू शकत नाही, ते डोक्याने काम करू शकतात. असे कामं करायची जिथं फक्त डोकं यूज होतं, मग ते कामं बेस्ट करतील. मग ते कोणत्या पण फील्डमध्ये असू द्या.